आमदार सुनील शिंदे आपल्यासोबत आहेत, आपण बातचीत करणार आहोत। शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय, वर्धापन दिनाला उपस्थिती लावलेल्या आहेत, काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया? निश्चितच आम्हाला आनंद होतोय की दिवसेगणित आमची शिवसेना प्रमुखांनी हे जे छोटंसं वटवृक्ष लावलं होतं, फार मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे। राज्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये आमच्या संघटनेच्या प्रगतीची नोंद घेतली जाते। आमच्या संघटनेची दिवसेदिवस प्रगती होत असताना ही संघटना एका मराठी माणसांच्या हितासाठी, मराठी माणसांचे हितरक्षण करण्यासाठी निर्माण झालेली शिवसेना अजूनही मी त्याच्यामध्ये समाजसेवेचा भाग आमचा जास्त आहे, राजकारण कमी आहे। परंतु हळूहळू हा सगळा हेतू आमचा केवळ आता मराठी माणसं नाही तर इतर लोकांनी स्वीकारलेला आहे। इतर लोकांची साथ आणि सहकार्य आम्हाला हे सातत्याने मिळत गेलं आहे। म्हणून शिवसेनेची मजबूती एवढी आहे की शिवसेनेची मजबूती होत असताना आमच्यावरती जळणारे किंवा आमची प्रगती न पावणारे असे अनेक वर्ग निर्माण देखील झाले। परंतु या सगळ्यावर मात करून आम्ही आज यशस्वीरित्या उभे आहोत आणि जनतेची सेवा करतो आणि जनतेच्या मनामध्ये मानाचं स्थान मिळवलेलं आहे, ह्याचा आनंद आम्हाला अधिक आहे। शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं काम आम्हा शिवसैनिकांकडून होतंय, याचाही मला जास्त आनंद होतोय आणि हेच काम आम्ही असंच पुढे नेण्याचा निश्चित प्रयत्न करू। दुसरीकडे शिंदे गटाचा देखील वर्धापन दिन जो आहे तो तुमच्या मतदारसंघामध्ये वरळीमध्येच होतोय। वारंवार वरळी मतदारसंघाला टार्गेट केलं जातं, आज देखील वर्धापन दिन जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो। निश्चितच आहे, कारण वरळीमध्ये शिवसेना ही संघटना एवढी प्रबळ आहे, एवढी मजबूत आहे आणि वरळीमध्ये यापूर्वी अनेकदा संघटना तोडण्याचं किंवा संघटनेची ताकद कमी करण्याचे प्रयत्न झाले। परंतु कालच्या निवडणुकीमध्ये वरळीमध्ये आम्ही 7,000चा लीड घेतलेला आहे। त्यामुळे ही वरळीतली संघटना किंवा वरळीतलं यश इतरांच्या डोळ्यात जाते, परंतु हे जरी त्यांच्या डोळ्यात खोपत असलं तरी आता आम्हाला जे यश मिळाले ते अजून आम्ही डबल करण्याचा प्रयत्न करू आणि अजून मजबूत करण्याचा प्रयत्न करू। वरळीमध्ये जे लीड मिळालेलं आहे अरविंद सावंत यांना, त्या लीडवरून वारंवार डिवचलं जात आहे की वरळी असेल, परेल असेल, लालबाग असेल, शिवडे असेल, हे शिवसेनेचे बालेकिल्ले असताना म्हणावं तसं यश नाही मिळालं असं शिंदे गटाकडून टीका केली जाते। अहो, इथे जी कटकारस्थानं केली गेली याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आम्हाला बोलता येईल, योग्य आम्ही ते निश्चित बोलू, योग्य वेळी हे सगळे चित्र दाखवून देऊ गेलो। आता या ठिकाणी आर्थिक ताकद एवढी मोठी वापरली गेली, त्या आर्थिक ताकदीखाली अनेकांना दबावाखाली आणलं गेलं। त्यामुळे आणि अनेक बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या योग्य वेळी मी जसं बोललो तो आम्ही बोलू, परंतु असं समजू नये की अल्पयश आहे, भविष्यात तुम्हाला हे आम्ही डबल केल्याशिवाय राहणार। विधानसभेवरती भगवा फडकवण्याच्या वक्तव्य वारंवार ठाकरे गटाकडून आता केले जाते, कशा पद्धतीने मग तयारी असेल, काय अजेंडा असेल? हे बघा, वल्गना यांची सवय वल्गना करायची असतात, परंतु अशा अनेक वल्गनांना आम्ही सामोरं गेलेलो आहोत। त्यामुळे यांच्या अनेक वल्गना त्या ठिकाणी पोकळ ठरलेल्या आहेत। शिवसेना वरळीत असेल, मुंबईत असेल आणि राज्यात असेल, आमची एक स्ट्रॅटेजी ठरलेली आहे, लोकांच्या गरजा समजून घेणं आणि लोकांच्या गरजा पूर्ण करणं, आणि त्याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी माहीर आहोत। ह्या आम्ही वल्गना करत नाही, तर आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीत आणतो। म्हणून आम्हाला सर्वसामान्य जनतेने आजही जवळ केलेलं आणि उद्याही जवळ करेल, त्यामुळे वल्गनांना आम्ही भीत नाही। आम्ही आमचं काम किंवा आमचं इप्सित समोर ठेवलेलं आहे ते पूर्ण निश्चित करू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की आमदार सुनील शिंदे होते की वरळी असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, संपूर्ण मुंबई असेल, यासाठी आमचा संपूर्ण अजेंडा जो आहे तो अजेंडा तयार आहे आणि त्यानुसार आम्ही कोणाला दाखवत नाही, केवळ आमच्या संघटनेनुसार आम्ही काम करतोय, अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार सुनील शिंदे यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन नागनाथसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।